अभ्यास आहे तो अभ्यास होईल. त्याचं जे काही समजा पाईपलाईन कुठे गेली आहे याचं कुठं काय सगळा अभ्यास होईल. आणि त्यानंतर माझी विनंती आहे की आपले कोणतरी 2 प्रतिनिधी या आणि त्यांच्यासोबत आपण मीटिंग करू. कारण की ह्या प्रत्येक गोष्टीचा आपल्याला अभ्यास केला पाहिजे. बरोबर 100%. त्यामुळं आणि इथं आम्ही पण आलोय की आपल्याला उत्तर मिळवण्यासाठी आपण आलोय. त्यामुळे गोंधळ विनंती की गोंधळ वगैरे काय करू नका. आपण जर का पाण्याचा प्रश्न आहे ते मला पण पाणी लागतं, सगळ्यांनाच पाणी लागतं, सगळीजण माणसं येतो. आपण प्रश्नावरती उत्तर काढू, गोंधळ न करता. त्यासाठी विनंती आहे कोणते तरी 2 प्रतिनिधी या आमच्यासोबत. तुमची वेळ द्या, जे काय असेल तुमची स्थळ द्या, आम्ही तिथे येऊ किंवा तुम्ही शिकलेली मुलं 2-3 येते. काही प्रॉब्लेम नाही, काही प्रॉब्लेम. आमच्याकडचे जे काही कागद असतील तुमच्या सगळ्या शंका आम्ही दूर करू. ठीक. या ठिकाणी आता साहेबांनी तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे, काय भूमिका असणार आहे तुमच्याला? आम्हाला साहेबांनी जे आश्वासन दिलेलं आहे ते साहेबांनी आश्वासन दिलेलं पूर्ण जर केलं तर आम्ही कुठलीही गोष्ट आम्ही थांबणार आहे. जर पूर्ण जर नाही केलं साहेबांनी दिलेलं आश्वासन तर आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे. आणि इथं नाही, सोलापूरला शिवसाहेबांच्या ऑफिस समोर आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे. का तर ग्रामस्थाला पाणी मिळावं ही आमची अपेक्षा आहे. बरोबर. ओके.